ವಿಮಾನ ಪತನವಾದ ಸ್ಥಳದಲ್ಲೇ ನಾನಿದ್ದೇನೆ. ವಿಮಾನ ಪತನವಾದದ್ದನ್ನ ನೋಡಿದಂತ ಪ್ರತ್ಯಕ್ಷದರ್ಶಿ ನನ್ನೊಟ್ಟಿಗಿದ್ದಾರೆ. परमार विक्रम सिंह और ನನ್ನ ಜೊತೆಗಿದ್ದಾರೆ. सर, जब वो क्रैश हुआ आप कहाँ पे थे और क्या देखा आपने? मैं यहाँ पीछे दरवाजे पे खड़ा था, पहले घर में था, लेकिन आवाज़ ऐसी आई, मैंने वो बोला गड़बड़ है कुछ विमान में, वो टकरा रहा था। तो वो सामने पेड़ है, वहाँ से टकरा के वहाँ चला गया। तो मैं सीधा बाहर आके दरवाजे पे खड़ा रहा था, देखा तो पेड़ से टकरा के सामने वो स्टूडेंटों की मेस है, वो मेस पे ऊपर मेस के ऊपले मंजिले को लेकर सीधा ये जहाँ अभी पड़ा है वहाँ जाके गिरा। ओके। और बाद में वो गर्मी कितना था? और इतना था कि जैसे फिल्मों में दिखाते हैं वो ब्लास्ट होते होने काले डिबांग वो धुएं निकलते हैं, वैसे काले डिबांग धुएं निकलने लगे, आग की ज्वाला निकलने लगी और धीरे धीरे वो आग की ज्वाला फैलने लगी, तो सांस लेना भी थोड़ा मुश्किल सा हो गया था। कितना टाइम तक था वो श्वास लेने का प्रॉब्लम? वो तो करीब 10-15 मिनट ही रहा था, लेकिन हवा थी तो वो निकल गया था। लेकिन ब्लास्ट बहुत बड़ा होता है, वो करीब यहाँ से 5-6 किलोमीटर वाले तो बोलते हैं कि हमने देखा है वो ब्लास्ट हुए, उसके धुएं निकले। आप बहुत नजदीक से देखा ना, आपको कैसा लगा भैया? हमको तो बहुत अजीब सा लगा था। डर लग रहा था आपको भी? डर नहीं लग रहा था, लेकिन ऐसा जिंदगी में देखा नहीं था, तो अजीब सा लग रहा था कि ऐसा भी होता है। अभी तक फिल्मों में देखा था, आज रियल में देख लिया। अगर वो विमान थोड़ा पीछे गिरा 3 तो? सेकंड का खेल था, अगर 3 सेकंड पहले गिरता तो मेघानी नगर कॉलोनी साफ होती, 3 सेकंड बाद में गिरता तो 1200 बेड हॉस्पिटल है, सिविल हॉस्पिटल, वो होती। और करीब 1000 फीट राइट हैंड पे गिरता तो आर्मी की छावनी थी और एसआरपी की छावनी थी। 1000 फीट अगर दाहिने हाथ पे सीट गिरता तो स्टूडेंटों की हॉस्टल थी और आगे एफएसएल लेबोरेटरी थी, एनआईओएच थी। मतलब पायलट ने जो भी निर्णय लिया वो बहुत सोच समझ के लिया और उनकी जो काबिलियत थी उसका उसने उपयोग किया और वो सोच के यही पॉइंट पे उसने गिराया कि जहाँ मानव हानि ओछी हुआ है। अगर अंकल जी, यहाँ पे मेघानी नगर में रेसिडेंस का कॉलोनी है ना, यहाँ पे कितना लोग रह रहा है? यहाँ करीब एक फ्लैट में 24 मकान होते हैं, वैसे 151 फ्लैट है, उसी हिसाब से आप गिनो। कितना फ्लैट है यहाँ पे? लगभग एक 151 फ्लैट। 151। हाँ, एक घर में मिनिमम तो मिनिमम 5-6 लोग? 24 एक फ्लैट में 24 रूम होती है और एक घर में कम से कम 5 इंसान गिन लो। ಓಕೆ, ठीक है, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಅಂಕಲ್ ಜಿ. ಇಲ್ಲಿಗೆ ಒಂದು ಫ್ಲ್ಯಾಟ್ನಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಜನ ಇದ್ದಾರೆ ಅನ್ನೋ ಲೆಕ್ಕಾಚಾರವನ್ನು ಕೇಳಿದ್ದೀವಿ. 24 ಮನೆಗಳು ಇರುವಂಥ ಒಂದು ಅಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್. ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆಯಲ್ಲೂ ಕನಿಷ್ಠ ಪಕ್ಷ ಅಂದರೂ 5 ಜನ ಇದ್ದರು. ಒಂದು ವೇಳೆ ಏನಾದರೂ ಈ ದುರಂತ 3 ಸೆಕೆಂಡ್ ಮೊದಲಾಗಿದ್ದರೆ ಮೇಘಾನಿ ನಗರದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆ ಕೂಡ ಸುಟ್ಟು ಭಸ್ಮವಾಗಬೇಕಾಗಿತ್ತು. 3 ಸೆಕೆಂಡ್ ತಡವಾಗಿ ಆಗಿದ್ರೆ ನಾವು ನಿಮಗೆ ತೋರಿಸಿದಂಥ ಹೃದ್ರೋಗ ಆಸ್ಪತ್ರೆ ಏನಿದೆ ಆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮೇಲೆ ಬೀಳ್ತಾ ಇತ್ತು, ಅಥವಾ ಈ ಒಂದು BJ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮೇಲೆ ಬೀಳ್ತಾ ಇತ್ತು. ಅದ್ರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡೋದಾದರೆ ರೆಸಿಡೆಂಟ್ ಕಾಲೋನಿಗಳಿರುವಂಥದ್ದು, ಕಾಲೇಜ್ನ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಇರುವಂಥದ್ದು. ಪೈಲಟ್ ಯಾವ ನಿರ್ಣಯವನ್ನು ಆ ಕೊನೆ ಕ್ಷಣದಲ್ಲೂ ಕೂಡ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಸರಿಯಾಗಿರುವಂಥ ನಿರ್ಣಯವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ಸಮಸ್ಯೆ ಆಗದಂಥ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಕ್ರ್ಯಾಶ್ ಲ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಪ್ರತ್ಯಕ್ಷದರ್ಶಿ ತಿಳಿಸ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದು. ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಇಲ್ಲಿರುವಂಥ ಬಿಸಿಯನ್ನು, ಇಲ್ಲಿರುವಂಥ ಹೊಗೆಯನ್ನು, ಇಲ್ಲಿರುವಂಥ ಭಯವನ್ನು ಇದೇ ಮೊದಲನೇ ಬಾರಿಗೆ ನಾನು ನೋಡಿದ್ದು. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಒಂದು ವೇಳೆ ಇದು ಮುಂದುವರೆದಿದ್ದರೆ ಆ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಅಂದರೆ ಕೇವಲ 3 ಸೆಕೆಂಡ್ಗಳ ಮೊದಲೇ ಏನಾದರೂ ವಿಮಾನ ಪತನವಾಗಿದ್ದರೆ ನಾವು ಯಾರೂ ಇವತ್ತು ಬದುಕ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನು ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡದ ಮುಖಾಂತರ ಹಂಚ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಕ್ಯಾಮರಾ ಪರ್ಸನ್ ಮಹೇಶ್ ಜೊತೆ ಅಭಿಷೇಕ್ BV, ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ, ಅಹಮದಾಬಾದ್. ವಿಮಾನ ಪತನವಾದ ಸ್ಥಳದಲ್ಲೇ ನಾನಿದ್ದೇನೆ. ವಿಮಾನ ಪತನವಾದದ್ದನ್ನು ನೋಡಿದಂಥ ಪ್ರತ್ಯಕ್ಷದರ್ಶಿ ನನ್ನೊಟ್ಟಿಗಿದ್ದಾರೆ. परमार विक्रम सिंह और ನನ್ನ ಜೊತೆಗಿದ್ದಾರೆ. सर, जब वो क्रैश हुआ आप कहाँ पे थे और क्या देखा आपने? मैं यहाँ पीछे दरवाजे पे खड़ा था, पहले घर में था, लेकिन आवाज़ ऐसी आई, मैंने वो बोला गड़बड़ है कुछ विमान में, वो टकरा रहा था। तो वो सामने पेड़ है, वहाँ से टकरा के वहाँ चला गया। तो मैं सीधा बाहर आके दरवाजे पे खड़ा रहा था, देखा तो पेड़ से टकरा के सामने वो स्टूडेंटों की मेस है, वो मेस पे ऊपर मेस के ऊपले मंजिले को लेकर सीधा ये जहाँ अभी पड़ा है वहाँ जाके गिरा। ओके। और बाद में वो गर्मी कितना था? और इतना था कि जैसे फिल्मों में दिखाते हैं वो ब्लास्ट होते होने काले डिबांग वो धुएं निकलते हैं, वैसे काले डिबांग धुएं निकलने लगे, आग की ज्वाला निकलने लगी और धीरे धीरे वो आग की ज्वाला फैलने लगी, तो सांस लेना भी थोड़ा मुश्किल सा हो गया था। कितना टाइम तक था वो श्वास लेने का प्रॉब्लम? वो तो करीब 10-15 मिनट ही रहा था, लेकिन हवा थी तो वो निकल गया था। लेकिन ब्लास्ट बहुत बड़ा होता है, वो करीब यहाँ से 5-6 किलोमीटर वाले तो बोलते हैं कि हमने देखा है वो ब्लास्ट हुए, उसके धुएं निकले। आप बहुत नज़दीक से देखा ना, आपको कैसा लगा भैया? हमको तो बहुत अजीब सा लगा था।
डर लग रहा था आपको भी? डर नहीं लग रहा था, लेकिन ऐसा जिंदगी में देखा नहीं था तो अजीब सा लग रहा था कि ऐसा भी होता है। अभी तक फिल्मों में देखा था, आज रियल में देख लिया। अगर वो विमान थोड़ा पीछे गिरा तो? 3 सेकंड का खेल था। अगर 3 सेकंड पहले गिरता तो मेघानी नगर कॉलोनी साफ होती। 3 सेकंड बाद में गिरता तो 1200 बेड हॉस्पिटल है, सिविल हॉस्पिटल, वो होती। और करीब 1000 फीट राइट हैंड पे गिरता तो आर्मी की छावनी थी और एसआरपी की छावनी थी। 1000 फीट अगर दाहिने हाथ पे सीट गिरता तो स्टूडेंटों की हॉस्टल थी और आगे एफएसएल लेबोरेटरी थी, एनआईओएच थी। मतलब पायलट ने जो भी निर्णय लिया वो बहुत सोच समझ के लिया और उनकी जो काबिलियत थी उसका उसने उपयोग किया और वो सोच के यही पॉइंट पे उसने गिराया कि जहाँ मानव हानि ओछी हुए। अगर अंकल जी यहाँ पे मेघानी नगर में रेसिडेंस का कॉलोनी है ना, यहाँ पे कितना लोग रह रहा है? यहाँ करीब एक फ्लैट में 24 मकान होते हैं, वैसे 151 फ्लैट है, उसी हिसाब से आप गिनो। कितना फ्लैट है यहाँ पे लगभग? एक 151 फ्लैट। 151। हाँ, पूरी एक घर में मिनिमम तो मिनिमम 5-6 लोग। 24 एक फ्लैट में 24 रूम होती है और एक घर में कम से कम 5 इंसान गिन लो। ಓಕೆ ಹೀಗೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಅಂಕಲ್ ಜಿ. ಇಲ್ಲಿಗೆ ಒಂದು ಫ್ಲ್ಯಾಟ್ನಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಜನ ಇದ್ದಾರೆ ಅನ್ನೋ ಲೆಕ್ಕಾಚಾರವನ್ನು ಕೇಳಿದ್ದೀವಿ. 24 ಮನೆಗಳು ಇರುವಂಥ ಒಂದು ಅಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್. ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆಯಲ್ಲೂ ಕನಿಷ್ಠ ಪಕ್ಷ ಅಂದರೂ 5 ಜನ ಇದ್ದರು. ಒಂದು ವೇಳೆ ಏನಾದರೂ ಈ ದುರಂತ 3 ಸೆಕೆಂಡ್ ಮೊದಲಾಗಿದ್ದರೆ ಮೆಘಾನಿ ನಗರದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆ ಕೂಡ ಸುಟ್ಟು ಭಸ್ಮವಾಗಬೇಕಾಗಿತ್ತು. 3 ಸೆಕೆಂಡ್ ತಡವಾಗಿ ಆಗಿದ್ರೆ ನಾವು ನಿಮಗೆ ತೋರಿಸಿದಂಥ ಹೃದ್ರೋಗ ಆಸ್ಪತ್ರೆ ಏನಿದೆ ಆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮೇಲೆ ಬೀಳ್ತಾ ಇತ್ತು ಅಥವಾ ಈ ಒಂದು BJ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮೇಲೆ ಬೀಳ್ತಾ ಇತ್ತು. ಅದ್ರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡೋದಾದರೆ ರೆಸಿಡೆಂಟ್ ಕಾಲೋನಿಗಳಿರುವಂಥದ್ದು, ಕಾಲೇಜ್ನ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಇರುವಂಥದ್ದು. ಪೈಲಟ್ ಯಾವ ನಿರ್ಣಯವನ್ನು ಆ ಕೊನೆ ಕ್ಷಣದಲ್ಲೂ ಕೂಡ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಸರಿಯಾಗಿರುವಂಥ ನಿರ್ಣಯವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ಸಮಸ್ಯೆ ಆಗದಂಥ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಕ್ರ್ಯಾಶ್ ಲ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಪ್ರತ್ಯಕ್ಷದರ್ಶಿ ತಿಳಿಸ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದು. ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಇಲ್ಲಿರುವಂಥ ಬಿಸಿಯನ್ನು, ಇಲ್ಲಿರುವಂಥ ಹೊಗೆಯನ್ನು, ಇಲ್ಲಿರುವಂಥ ಭಯವನ್ನು ಇದೇ ಮೊದಲನೇ ಬಾರಿಗೆ ನಾನು ನೋಡಿದ್ದು. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಒಂದು ವೇಳೆ ಇದು ಮುಂದುವರೆದಿದ್ದರೆ ಆ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಅಂದರೆ ಕೇವಲ 3 ಸೆಕೆಂಡ್ಗಳ ಮೊದಲೇ ಏನಾದರೂ ವಿಮಾನ ಪತನವಾಗಿದ್ದರೆ ನಾವು ಯಾರೂ ಇವತ್ತು ಬದುಕ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನು ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡದ ಮುಖಾಂತರ ಹಂಚ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಕ್ಯಾಮರಾ ಪರ್ಸನ್ ಮಹೇಶ್ ಜೊತೆ ಅಭಿಷೇಕ್ BV, ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ, ಅಹಮದಾಬಾದ್. ವಿಮಾನ ಪತನವಾದ ಸ್ಥಳದಲ್ಲೇ ನಾನಿದ್ದೇನೆ. ವಿಮಾನ ಪತನವಾದದ್ದನ್ನು ನೋಡಿದಂಥ ಪ್ರತ್ಯಕ್ಷದರ್ಶಿ ನನ್ನೊಟ್ಟಿಗಿದ್ದಾರೆ. परमार विक्रम सिंह और ನನ್ನ ಜೊತೆಗಿದ್ದಾರೆ. ಸರ್, जब वो क्रैश हुआ आप कहाँ पे थे और क्या देखा आपने? मैं यहाँ पीछे दरवाजे पे खड़ा था, पहले घर में था, लेकिन आवाज़ ऐसी आई, मैंने वो बोला गड़बड़ है कुछ विमान में, वो टकरा रहा था। तो वो सामने पेड़ है, वहाँ से टकरा के वहाँ चला गया। तो मैं सीधा बाहर आके दरवाजे पे खड़ा रहा था, देखा तो पेड़ से टकरा के सामने वो स्टूडेंटों की मेस है, वो मेस पे ऊपर, मेस के ऊपले मंजिले को लेकर सीधा ये जहाँ अभी पड़ा है वहाँ जाके गिरा। ओके. और बाद में वो गर्मी कितना था? और इतना था कि जैसे फिल्मों में दिखाते हैं वो ब्लास्ट होते होने काले डिबांग वो धुएं निकलते हैं, वैसे काले डिबांग धुएं निकलने लगे, आग की ज्वाला निकलने लगी और धीरे धीरे वो आग की ज्वाला फैलने लगी तो श्वास लेना भी थोड़ा मुश्किल सा हो गया था। कितना टाइम तक था वो श्वास लेने का प्रॉब्लम? वो तो करीब 10-15 मिनट ही रहा था, लेकिन हवा थी तो वो निकल गया था। लेकिन ब्लास्ट बहुत बड़ा होता है, वो करीब यहाँ से 5-6 किलोमीटर वाले तो बोलते हैं कि हमने देखा है वो ब्लास्ट हुए, उसके धुएं निकले। आप बहुत नज़दीक से देखा ना, आपको कैसा लगा भैया? हमको तो बहुत अजीब सा लगा था। डर लग रहा था आपको भी? डर नहीं लग रहा था, लेकिन ऐसा ज़िंदगी में देखा नहीं था तो अजीब सा लग रहा था कि ऐसा भी होता है। अभी तक फिल्मों में देखा था, आज रियल में देख लिया। अगर वो विमान थोड़ा पीछे गिरा 3 तो? सेकंड का खेल था। अगर 3 सेकंड पहले गिरता तो मेघानी नगर कॉलोनी साफ होती। 3 सेकंड बाद में गिरता तो 1200 बेड हॉस्पिटल है, सिविल हॉस्पिटल, वो होती। और करीब 1000 फीट राइट हैंड पे गिरता तो आर्मी की छावनी थी और एसआरपी की छावनी थी। 1000 फीट अगर दाहिने हाथ पे सीट गिरता तो स्टूडेंटों की हॉस्टल थी और आगे एफएसएल लेबोरेटरी थी, एनआईओएच थी। मतलब पायलट ने जो भी निर्णय लिया वो बहुत सोच समझ के लिया और उनकी जो काबिलियत थी उसका उसने उपयोग किया और वो सोच के यही पॉइंट पे उसने गिराया कि जहाँ मानव हानि ओछी हुए। अगर अंकल जी यहाँ पे मेघानी नगर में रेसिडेंस का कॉलोनी है ना, यहाँ पे कितना लोग रह रहा है? यहाँ करीब एक फ्लैट में 24 मकान होते हैं, वैसे 151 फ्लैट है, उसी हिसाब से आप गिनो। कितना फ्लैट है यहाँ पे लगभग? एक 151 फ्लैट। 151. हाँ, एक घर में मिनिमम तो मिनिमम 5-6 लोग. 24 एक फ्लैट में 24 रूम होती है और एक घर में कम से कम 5 इंसान गिन लो। ओके.
ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಅಂಕಲ್ ಜಿ. ಇಲ್ಲಿಗೆ ಒಂದು ಫ್ಲ್ಯಾಟ್ನಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಜನ ಇದ್ದಾರೆ ಅನ್ನೋ ಲೆಕ್ಕಾಚಾರವನ್ನು ಕೇಳಿದ್ದೀವಿ. 24 ಮನೆಗಳು ಇರುವಂಥ ಒಂದು ಅಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್. ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆಯಲ್ಲೂ ಕನಿಷ್ಠ ಪಕ್ಷ ಅಂದರೂ 5 ಜನ ಇದ್ದರು. ಒಂದು ವೇಳೆ ಏನಾದರೂ ಈ ದುರಂತ 3 ಸೆಕೆಂಡ್ ಮೊದಲಾಗಿದ್ದರೆ ಮೆಘಾನಿ ನಗರದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆ ಕೂಡ ಸುಟ್ಟು ಭಸ್ಮವಾಗಬೇಕಾಗಿತ್ತು. 3 ಸೆಕೆಂಡ್ ತಡವಾಗಿ ಆಗಿದ್ರೆ ನಾವು ನಿಮಗೆ ತೋರಿಸಿದಂಥ ಹೃದ್ರೋಗ ಆಸ್ಪತ್ರೆ ಏನಿದೆ ಆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮೇಲೆ ಬೀಳ್ತಾ ಇತ್ತು, ಅಥವಾ ಈ ಒಂದು BJ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮೇಲೆ ಬೀಳ್ತಾ ಇತ್ತು. ಅದ್ರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡೋದಾದರೆ ರೆಸಿಡೆಂಟ್ ಕಾಲೋನಿಗಳಿರುವಂಥದ್ದು, ಕಾಲೇಜ್ನ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಇರುವಂಥದ್ದು. ಪೈಲಟ್ ಯಾವ ನಿರ್ಣಯವನ್ನು ಆ ಕೊನೆ ಕ್ಷಣದಲ್ಲೂ ಕೂಡ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಸರಿಯಾಗಿರುವಂಥ ನಿರ್ಣಯವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ಸಮಸ್ಯೆ ಆಗದಂಥ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಕ್ರ್ಯಾಶ್ ಲ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಪ್ರತ್ಯಕ್ಷದರ್ಶಿ ತಿಳಿಸ್ತಾ ಇರೋಂಥದ್ದು. ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಇಲ್ಲಿರುವಂಥ ಬಿಸಿಯನ್ನು, ಇಲ್ಲಿರುವಂಥ ಹೊಗೆಯನ್ನು, ಇಲ್ಲಿರುವಂಥ ಭಯವನ್ನು ಇದೇ ಮೊದಲನೇ ಬಾರಿಗೆ ನಾನು ನೋಡಿದ್ದು. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಒಂದು ವೇಳೆ ಇದು ಮುಂದುವರೆದಿದ್ದರೆ ಆ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಅಂದರೆ ಕೇವಲ 3 ಸೆಕೆಂಡ್ಗಳ ಮೊದಲೇ ಏನಾದರೂ ವಿಮಾನ ಪತನವಾಗಿದ್ದರೆ ನಾವು ಯಾರೂ ಇವತ್ತು ಬದುಕ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನು ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡದ ಮುಖಾಂತರ ಹಂಚ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಕ್ಯಾಮರಾ ಪರ್ಸನ್ ಮಹೇಶ್ ಜೊತೆ ಅಭಿಷೇಕ್ BV, ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ, ಅಹಮದಾಬಾದ್.